हो, आता थोड्याच वेळामध्ये दिग्रस शहरात रॅली निघणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक जे देशासाठी लढलेले, देशासाठी बाउंड्रीवर लढलेले माजी सैनिक, हा आणि विशेष म्हणजे त्यांच्या अर्ध्या अंगीने पत्नी त्यांच्या सोबत आहे. गौरवाची बाब आहे मित्र. आणि महिला मंडळ त्यांच्या सोबत आहे रॅलीमध्ये. माजी सैनिक, दिग्रस तालुक्यातील संघटनेचे माजी सैनिक, सर्व माजी सैनिक या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने उपस्थित दिसत आहे. आणि त्यांची थोड्याच वेळामध्ये शहीद बिरसा मुंडा चौकातून स्तंभापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. आणि दिग्रस शहरामध्ये आपले जे शहीद झालेले स्मारक आहे आणि त्यांचे फलक आहे, त्या स्मारकांना माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष गणेश सोळंके साहेब, हे तालुका अध्यक्ष देवानंद राठोड साहेब, उपाध्यक्ष कांबळे साहेब, सचिव नालमार साहेब, सल्लागार खंडारे साहेब, लक्ष्मणराव खंडारे, प्रकाश घाडगे साहेब, राजूसिंग राठोड, सुनील राठोड, शेखर राठोड, सुनील पवार, अमित पवार, सुरेश वानकडे, अमित तायडे, दिलीप तायडे, हा प्रामुख्याने संजय अंबोरे, हे सर्व माजी सैनिक या ठिकाणी, शिंदे साहेब, सीताराम राठोड, संजय चोपडे, आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने सैनिक आपल्याला दिसत आहे. त्यांच्या महिला मंडळ सुद्धा त्यांच्या सोबत आहे मित्र. गौरवाची गोष्ट आहे. देशासाठी लढले, आपला देश सुरक्षित राहावे, देशातील नागरिक सुरक्षित राहावे, यासाठी हे सैनिक लढलेत बाउंड्रीवर. आणि त्यांच्या मिसेस म्हणजे पत्नी त्यांच्या अर्ध्यांगिनी त्यांच्या सोबत आहे. हे गौरवाची बाब आहे. आणि आज आपला प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व माजी सैनिक संघटना या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहे. आणि त्याचे अध्यक्ष गणेश भाऊ सोळंके साहेब आहेत, देवानंद राठोड साहेब उपाध्यक्ष आहेत, आणि आपल्याला कांबळे साहेब सचिव आहेत, नालमार साहेब सल्लागार सचिव, लक्ष्मणराव खंडारे, प्रकाश घाडगे, सुनील राठोड, सर्व आज आंबोरे, सर्व माजी सैनिक या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत. आणि आता शहीद बिरसा मुंडा, क्रांतीसूर्य शहीद बिरसा मुंडा यांच्या स्तंभापासून रॅलीला सुरुवात होत आहे मित्र. म्हणजे इथूनच होते, आपले क्रांतिकारी होते. कोण? बिरसाजी मुंडा, माजी सैनिक, क्रांतीसूर्य यांच्या रॅलीपासून सुरुवात होईल. आणि मनोहर उगडे, शहीद मनोहर उगडे यांच्या स्मारकाला हार अर्पण करण्यात येईल. आणि तिथून कच्ची चौकामध्ये सुभाषचंद्र बोस, आझाद, अब्दुल हमीद, परमवीर चक्र अब्दुल हमीद आझाद यांच्या तिथं हार अर्पण करून बोर्डाला शेरे तुराब खान, माजी सैनिक शेरे तुराब खान, मोतीनगरातल्या चौकामध्ये तिथून स्मारक गांधीद्वार समोर स्मारक आहे. त्या स्मारकापासून शहीद भगतसिंग शंकर टाकेट चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात येईल. सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात येईल. तिथून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मानोरा चौक, आणि वसंतरावजी नाईक आणि आपल्या भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे मित्र. हे आपण सर्व कार्यकर्त्यांना, माजी सैनिकांना, म्हणजे एक आपल्या माजी सैनिकांचा एक गौरव करण्यासाठी आणि ते शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी हा सैनिक निघत आहेत रॅली मार्फत. आपल्याला प्रामुख्याने दिसत आहे मित्र. धन्यवाद.
यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी शहीदांच्या स्मारकांना फोटोंना हार अर्पण करण्यासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला हार अर्पण करण्यासाठी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष महिला मंडळ या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे. गणेश भाऊ सोळंके साहेब, माजी सैनिक देवानंद राठोड, कांबळे साहेब, नालवा साहेब, खंडारे साहेब, प्रकाश घाडगे, राजूसिंग राठोड, सुनील राठोड या ठिकाणी आपल्याला चंद्रशेखर सिद्धरवारजी माजी सैनिक प्रामुख्याने उपस्थित या ठिकाणी दिसत आहेत. त्यांचे सर्व या ठिकाणी माजी सैनिकांच्या पत्नी आणि महिला मंडळ या ठिकाणी त्याच्या अर्ध्यांगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. गर्वाची बाबा मित्र, माजी सैनिक हे देशासाठी लढलेले आहेत, देशासाठी हसत हसत फासावर गेलेले आहेत. भगतसिंगासारखे राजगुरू सोबत बाउंड्री रक्षण करणारे सैनिक म्हणून आपण सुरक्षित राहतो. आणि त्याचप्रमाणे म्हणजे आणि सगळ्याचे देशासाठी रक्षण करणारे सैन्य आहे. ते सैन्यासाठी मित्र त्यांना मी सलाम करतो, त्यांना बाबा हमेशा सलाम करतो. त्यांच्या सोबत आहे मित्र मी, कारण तो देशाचं रक्षण करणारी सेना आहे. ते देशाचं रक्षण नाही केलं तर ते सुरक्षित राहू शकत नाही. हे ते संघटनेच्या वतीने हार अर्पण करण्यासाठी ते झाल्यानंतर साहेब दुसरा मंडळ यांच्या इकडे जाणार आहेत. धन्यवाद. अण्णाभाऊ साठेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सर्व माजी सैनिकांच्या आणि सर्व महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित दिसत आहे. आणि या ठिकाणी लक्ष्मणरावजी खंडारे आपले शहीद झालेले 1971 मध्ये मनोहरजी उघडे यांच्या म्हणजे माहिती देतील थोडक्यात बाईट मध्ये. त्यांचे 71 युद्धामध्ये कसे झाले ते माजी सैनिक लक्ष्मणराव खंडारे दोन शब्द आपल्याला माहिती देतील शहीद मनोहर उघडे बद्दल. या देवानंद राठोड माजी सैनिक आणि संघटनेचे उपाध्यक्ष, त्यांच्या पत्नी, त्यांच्या अर्ध्यांगिनी आपल्या मनोहरजी उघडे यांच्या स्मारकाजवळ दोन शब्द बोलणार आहेत. हार अर्पण करून अभिवादन करून दोन शब्द तिने महिला मंडळ त्यांचं हार अर्पण करत आहे. माजी सैनिकांच्या महिला हार अर्पण करीत आहे. गर्वाची बाब आहे मित्र, देशासाठी आणि हसत हसत त्यांच्यामध्ये त्याला अमर झाले, हुतात्मा झाले. मनोहरजी उघडे 19 शहीद मनोहर उघडे, शहीद मनोहर उघडे, शहीद मनोहर उघडे. मित्र, माजी सैनिक देवानंद राठोड उपाध्यक्ष संघटनेचे, त्यांच्या पत्नी सुनीताताई राठोड आपल्या दोन शब्द बोलणार पाहिजे. नमस्कार. आदरणीय मुख्य अतिथि और मेरे प्यारी बहनों और भाइयों को नमस्कार. आप सभी को 77 गणतंत्र दिवस के ढेर सारी शुभकामनाएं. आज का दिन हमारा महान लोकतंत्र और संविधान का उत्सव है. एक आर्मी वाइफ होने के नाते मुझे गर्व है कि हमारा परिवार देश सेवा के समर्पित है. जहां सरहद पर हमारे जवान तैनात है, वहीं घर पर हम महिला, धैर्य और
साहस की मिसाल है। हमारी शक्ति और बच्चों को दिए गए संस्कार ही देश का भविष्य तय करते हैं। आइए आज हम उन शहीदों को याद करें जिनने तिरंगा की शान के लिए अपना सब कुछ न्यौछावर कर दिया। हमें गर्व होना चाहिए कि आज भारत हर क्षेत्र में आत्मनिर्भर और शक्तिशाली बन रहा है। अंत में हम सभी मिलकर देश की एकता और अखंडता बनाए रखने का संकल्प लेते हैं। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। शहीद मनोहर उगले, शहीद मनोहर उगले, शहीद मनोहर उगले। शहीद मनोहरजी उगले हे बांगलादेशमध्ये जे आहे ते शहीद झाले. ठीक आहे, इतकंच बोलतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय भारत, जय जय जवान, जय महाराज. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। खान यांच्या प्रतिमेत फोटोला, यांच्या फलकाला अभिवादन करण्यासाठी शरद तुराब खान माजी सैनिक होते. आणि आता नगर परिषद आतापर्यंत नव्हती अस्तित्वात आपल्यामध्ये डिग्रसला. आता नगरपालिका झाली. नगरपालिकेची जबाबदारी आता या फलकाचं अनावरण कसं करायचं, काय करायचं, कसं करायचं. माजी सैनिक आहे शरद तुराब खान. त्याची कदर माहित नाही लोकांना, सैनिकांची आत्ताही बी माहित नाही. त्यांच्या समोर बोर्ड लावण्यात आलं. नगर परिषद आता मला आठवत नव्हती, ठीक आहे, पण आता नगर परिषद याची जबाबदारी घ्यावी. दिग्रस तालुका माझी संघटना या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंगे साहेब हे अध्यक्ष आहेत आणि देवानंद राठोड उपाध्यक्ष आहेत आणि त्या ठिकाणी कांबळे साहेब सचिव आहेत, नालमारजी सल्लागार सचिव आहे, लक्ष्मणराव खंडारे माजी सैनिक हा त्याच्यामध्ये कोषाध्यक्ष आहेत आणि सर्व माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. दिग्रस तालुक्याची संघटना माजी सैनिकांची. माजी सैनिक संघटना, माजी सैनिक देशासाठी लढणारे सैनिक आहे. बाउंड्रीवर लढतात म्हणून आपण सुरक्षित राहतो, त्याची कदर आपण करत नाही. गेल्या जोपर्यंत लाईन आहे तोपर्यंत आपण मस्त गप्पा गोष्टी करतो बैठकीमध्ये. लाईन गेल्या की आरे आरे करतो, अशातला प्रकार आहे. पहिले कदर केली पाहिजे, गेल्यानंतर काही फायदा नाही. म्हणून माजी सैनिकाची कदर करण्यास शिका, सैनिकाची कदर करण्यास शिका. मला नागरिकांना विनंती करण्यात येत आहे. शरद तुराब खान माजी सैनिक होते
आणि त्यांनी अनेक युद्ध पाहिले, एकाहत्तरचं युद्ध पाहिले त्यांनी. ते सांगत होते आमच्या भाषणामध्ये, त्यांच्या सभेला हजारो लोक आहेत. शरीफ तुराब खान रुस्तम खान, नाम उनके बाप का नाम रुस्तम खान था. म्हणण्याचा अर्थ नावासारखं त्यांचं काम नाही होतं. त्यांचे सैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सैनिक संघटना त्यांच्या फलकाला अनावरण करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी हे त्यांचा पुष्पहार घालून अभिवादन करतात. शरीफ तुराब खानच्या फलकाला तायडे साहेब इधर देखो, इधर दोन्ही सैनिक संघटनेच्या वतीने अभिवादन करतात पुष्पहार घालून. शरीफ तुराब खान माजी सैनिक, त्यांची चांगली व्यवस्था होईल यापुढे मित्र. धन्यवाद. शरीफ तुराब खान खंडारे, लक्ष्मणराव खंडारे माजी सैनिक, चंद्रशेखर चिंतलवारजी माजी सैनिक आणि सर्व माजी सैनिक या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहे मित्र. संघटना त्यांच्या महिला मंडळ सोबत आहे आणि चक्रवीर शहीद अब्दुल हमीद यांच्या प्रतिमेला, यांच्या फलकाला पुष्पहार घालून माजी सैनिक शेख साहेब, सोळंके साहेब, माजी सैनिक लक्ष्मणराव खंडारे, देवानंद राठोड आणि आंबोले सर, कांबळे सर, तायडे साहेब, चितलवार सर, सर्व सर या ठिकाणी आपल्याला माजी सैनिक म्हणजे माजी सैनिक म्हणजे अंगाला शान आहे, ते शान आहे. देशासाठी लढणारेच मागच्या दिले होते लक्ष्मणरावजी खंडारे आणि सोळंके साहेब संघटनेचे अध्यक्ष. ते पुष्पहार घालून संघटनेच्या वतीने कर्मवीर चक्र अब्दुल हमीद, शहीद अब्दुल हमीद यांच्या फलकाला पुष्पहार. शहीद अब्दुल हमीद, शहीद अब्दुल हमीद. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. यानंतर सुभाषचंद्र बोस पुतळ्याला अभिवादन करून स्मारक स्तंभ त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचं भाग्य आपल्याला या देशाच्या गणराज्याच्या निमित्तानं आपल्याला मिळालं. त्याबद्दल मी येथे या ठिकाणी एकत्रित जमलेल्या सर्व माझ्या आई बहिणींचं, भावांचं स्वागत करतो. आणि या देशाचा गणराज्य माझ्या या देशातल्या 135 करोड लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि शांतता लाभो. दॅट आय एम रिक्वेस्टिंग टू सुप्रीम पॉवर ऑफ प्रेसिडेंट, दॅट इज गॉड. म्हणून अब्दुल हमीद साहेबांच्या 2 ओळी मी आपल्याला बनवतो, ती तुम्ही ऐकून घ्या. मोबाईल बंद करा. बाद में बात करता हूँ. दिल दिया है जा भी देंगे, है वतन तेरे लिए, हर कदम अपना चलेंगे, है वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे, है वतन तेरे लिए. आता एक मिनिट, मनोज कुमार यांचं सिनेमातलं चित्रपट आहे, आपल्या देशावर राष्ट्रगीत आहे ते सुद्धा मी तुम्हाला ऐकवतो. बिकॉज आय वॉज द
ऑर्केस्ट्रियन सिंगर ऑफ दी अरेबियन नाईट ॲट ऑर्केस्ट्रा इंदोर ते तुम्हाला ऐकवतो. प्लीज लिसन मी फर्स्ट अँड यू बी काम अँड क्वाईट. डोंट मेक युअर कॉन्सन्ट्रेशन टू द रायवल सब्जेक्ट. हॅलो. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, गम को तो दूर हो जाता है, खुशियों के कमल मुस्काते हैं. दिल रहट चमन की आवाजें यूं लगे कहीं से नाई बजे, आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह रखे सजे. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, ये बाग है गौतम नानक का, खिलते हैं मन के फूल यहाँ. गांधी सुभाष, गांधी सुभाष टैगोर तिलक, ऐसे है चमन के फूल यहाँ. रंग हरा हरी सिंह नलवे से, रंग लाल है लाल बहादुर से, रंग बना बसंती भगत सिंह, रंग अमन का वीर जवाहर से. मेरे देश की धरती. कॉमरेड, वेरी वेरी थैंक दैट यू हैव गिवन मी. भारत माता की जय, भारत माता की जय. आतापर्यंत नव्हती. नगर परिषदेच्या इथं स्वच्छता करायला पाहिजे. या ठिकाणी हे आटो फाटो भंगार झालेले आणि त्यांच्या प्रतिमेला चंद्रशेखर चित्रला तालुका लोकप्रतिनिधी चंद्रशेखर चित्रला इकडे पाठवून आणि महिला त्यांच्या भारत माता की जय, भारत माता की जय. नेताजी सुभाष चंद्र बोस की, नेताजी सुभाष चंद्र बोस की. तालुक्यामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते हुतात्मा झालेल्यांचा स्मारक आहे या ठिकाणी. भारतीय स्वतंत्र संग्राम स्मारक त्यांना सर्व संपल्या या ठिकाणी. भारत देश हमारा है. भोसलेबाई आणि काळे या ठिकाणी दिसत आहे मित्र. गौरवाची बाब आहे. पुष्पाला घालून अभिवादन करत आहे. स्वतंत्र संग्राम स्तंभाला अभिवादन करताना
आपल्याला दिसत आहेत, बसलेच आहेत, ताळे तरी सैनिकांची स्वतंत्र संग्रामाच्या स्तंभाला अभिवादन करताना आपल्याला दिसत आहे. तरी सर्व सैनिक संघटना या ठिकाणी भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. भगत सिंग का नारा है इन्क्लाब जिंदाबाद. सगळ्याला कॉफी वाले हैं कई महिला मंडळ द्या, महिला मंडळ सर्वाला द्या, प्रवीण सर्वाला आणि शहीद भगत सिंग बस आता उपस्थित झालेले आहेत. आणि या ठिकाणी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंके उपाध्यक्ष देवानंद राठोड हा प्रामुख्याने यांनी त्याचा संबंधित करत आहेत. आणि सर्व सैनिक विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी या ठिकाणी सोबत आहेत, माजी सैनिकांच्या पत्नी सोबत आहेत, खांद्याला खांदा लावून. त्यावेळेस ते सोबत होत्या युद्धामध्ये, यावेळेस सोबत आहे, बांधलीवरती सोबत होत्या. पहा त्यांच्या आध्यात्मिक सोबत म्हणजे गौरवाची गोष्ट मिळतो, गौरवास्पद आहे. आणि इकडे तालुका संघटना दरवर्षीप्रमाणे यावर्षी अभिवादन करत आहे. अब्दुल हमीद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिवादन करताना आपल्या देशाचा पुष्पहार घालून अभिवादन होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की
त्याच्यासाठी हातात हातात फासावर जाणारे शहीद भगतसिंग गुरु संकटाची चौकातो छत्रपती शिवाजी महाराज तो संभाजी महाराज तो मानवतो आणि लहान माणूस भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व संत महापुरुष यांना मी अभिवादन करते आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तब्बल 150 वर्षे संघर्ष करावा लागला. इंग्रजाच्या हातातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवले होते, परंतु हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी आपल्याला मजबूत अशा पायाची जरूरत होती आणि तो पाया म्हणजे संविधान. हे संविधान बनविण्यासाठी एक समिती निर्माण केली आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्याने अथक प्रयत्नातून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक प्रयत्न करून संविधान बनले आणि 28 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान समितीकडे सुपूर्द केले. संविधानाने आपल्याला आपले अधिकार दिले. संविधानाने महिलांना 50% आरक्षण दिले. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. आज महिला ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पदापर्यंत पद घोषित करणे आपण पाहत आहोत. पूर्वी राजा हा राणीच्या पुत्रातून निर्माण होत असे, परंतु संविधानाने सर्वसामान्य जनतेला मतदानाचे अधिकार दिले आणि आपला राजा निवडण्याचे अधिकार. संविधानाने एवढे दिले नाही तर समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे 4 तत्व आणि या 4 तत्वामध्ये आपल्या सर्व धर्मांना गुंतवून ठेवले. म्हणूनच आपण 26 जानेवारी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. ऑफिस, शाळा, दप्तरे या ठिकाणी अतिशय उत्साहाने आपण साजरा करतो, कारण या संविधानाने सर्व धर्म निरपेक्ष असे संविधान आपल्या भारताला बहाल केले आणि त्यामुळे आज आपण मोठ्या उत्साहाने हा सण म्हणून साजरा करतो. आणि या 26 जानेवारी पासून आपल्याला आपले कायदे लागू झाले. भारतासारखी घटना कुठेच नाही. एवढी मोठी घटना. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. बाबासाहेब आंबेडकर की जय. बाबासाहेब आंबेडकर की जय. बाबासाहेब आंबेडकर की जय. भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.
साधं काम नाही मित्र. त्यावेळेस हे त्यांच्या पत्नी सोबत होत्या, आज मी त्यांच्या सोबत आहे. गौरवाची बाब आहे मित्र. आणि शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव हसत हसत फासावर जाणारे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंके, माजी सैनिक देवानंद राठोड, माजी सैनिक उपाध्यक्ष सचिव कांबळे साहेब, शेख साहेब, आंबुरे साहेब, कोषाध्यक्ष लक्ष्मीराव खंडारे, माजी सैनिक तायडे साहेब, सगळे शेख साहेब, सर्व या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं चंद्रशेखर चित्तरवारजी, माजी सैनिक, सर्व प्रामुख्यानं उपस्थित दिसत आहेत. आणि संपूर्ण दिग्रसमध्ये स्मारकांना परमवीर चक्र अब्दुल हमीद, शहीद अब्दुल हमीद, शेरे तुराब खान, माजी सैनिक यांच्या प्रतिमेला, त्यांच्या फलकाला अनावरण करून नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करून शहीद भगतसिंग तिथं आलेले आहेत. आणि पुष्पहार भगतसिंग पुतळा शेवट. बर लढणारी सेना कशी असते आणि भांडवल लढताना त्यांच्या मनामध्ये काय काय उद्भवते ते मित्र ते त्यांनाच माहीत. थोडक्यात सांगायचं म्हणजे जसे समजा 10 मिनिटं पोहोचतात असं आम्ही आपल्याला माझ्या मातेला, माझ्या बहिणीला डिलिव्हरी होताना जसा त्रास होते ते त्यांनाच माहित आहे, तसा त्रास सैनिकांना होते. त्या ठिकाणी घरच्या लेकराची आठवण होते, पत्नीची आठवण येते, भावाची आठवण येते, आई वडिलांची आठवण येते. एवढी आठवण सगळी गुदमडून पोटामध्ये मनामध्ये ठेवून ते आपला देशाच्या बांधवर लढतात मित्र, हे ते सैनिक आहे. म्हणून या ठिकाणी थोडक्यात आपले अशोकजी तायडे प्रिन्सिपाल हे आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. फक्त 14,000 आहे. उपस्थित सर्व आदरणीय माजी सैनिक बांधव आणि आमच्या प्रिय भगिनी, सर्वप्रथम आज 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मागील काही दिवसांपासून, काही वर्षांपासून आदरणीय सैनिक मंडळींनी हा जो अभिवादन रॅलीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला, खरं तर हा अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. एका महाकवीनं सांगून ठेवलं, म्हणून ठेवलं, समुद्र खूप महान आहे, तहान माझी लहान आहे, दुभंगलेल्या श्वासांनाही बंधुतेची जाण आहे. जखमी झाले अंगण माझे, जरी जळालो उभा असा, तरी गर्वाने म्हणत मरेन, भारत माझा महान आहे. या बाद चाल्या. सर्व मंडळींना मी सांगू इच्छितो, यापूर्वी ज्या भ्रामक कल्पनेनुसार असं म्हटलं जात होतं की आपली पृथ्वी, आपला देश शेष नागाच्या तळहातावर जोपासलेला आहे, उभा आहे. परंतु वास्तव जर आपण स्वीकारलं तर माझ्या बळीराजाच्या कार्यावर आणि देशाच्या सीमेवर स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र जागत राहणारे आणि सर्वांना संरक्षण देणारे, देश सुरक्षित ठेवणारे सैनिक यांच्या कार्यावर ही पृथ्वी आणि हा देश अवलंबून आहे. ह्या गोष्टी आता आपण खऱ्या अर्थानं स्वीकारल्या पाहिजे. ते सैनिक बिचारे अहोरात्र आपल्या देशासाठी, सर्वांना सुखाची झोप येण्यासाठी वेळेप्रसंगी आपल्या छातीवर बंदुकीची गोळीही झेलायला तयार असतात. देशाचा स्वाभिमान, देशाचा अभिमान, देशाचा राष्ट्रध्वज हा 1 इंचभरही कमी मागे येऊ नये किंवा त्याला कुठलीही बाधा पोहोचू नये, यासाठी सर्व मंडळी, विशेष करून आपण सैनिकांबद्दल बोलतो, वीर मातांबद्दल बोलतो, त्यांच्या बाबतीत हे लागू. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, अर्थात सगळ्यांना हे माहिती आहे, सर्व विदित आहे, बलिदानातून, सर्वांच्या त्यागातून, कुटुंबावर टाकलेल्या तुळशीपत्रातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. परंतु आज जे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आहे, ते टिकवण्याची जबाबदारी आपल्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमध्ये आहे. या ठिकाणी सर्व मान्यवरांनी
जी आपल्या देशासाठी जी सेवा केली ती अतुलनीय आहे. सामान्य जीवन जगणारे आम्ही नागरिक, मोठमोठ्या नोकरी करणारे नोकर वर्गातले लोक, याची आम्हाला जाण असली पाहिजे की हे सुखाचे दिवस आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याचं जे महान कार्य जे घडलं ते या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांकडून, सर्व बांधवांकडून या ठिकाणी एक मुद्दा आणखीन उपस्थित केला पाहिजे. आमची तर सरकारला नेहमी विनंती राहते कोण्या ना कोण्या माध्यमातून, माजी सैनिकांना आणि आमच्या वीर मातांना ज्या प्रमाणात मदत मिळते ती मदत भाऊसाहेब तोकडी आहे तुमच्यासारख्या कॉम्रेड व्यक्तीनं हा लढा पुढे हिरिरीनं आणि जोमानं पुढे लढला पाहिजे. आणि ज्याला आपण सदैव सुखी आणि समाधानी कुटुंब म्हणतो, हे सर्व सैनिकांचं कुटुंब त्या पद्धतीचं असलं पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे. आम्ही तुमच्या सन्मानार्थ तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होतो. पुनश्च एकदा या महान पर्वानिमित्तानं, प्रजासत्ताक दिनानिमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. थँक्यू. धन्यवाद तायडे सर. आणि मित्र, माजी सैनिकासाठी सगळ्या समाजाला, सगळ्या समजा कार्यक्षेत्रातील याला मेळावे दिलेले आहे. काय त्याला लग्न करायसाठी सभाभवन दिलेलं आहे, सभागृह दिलेलं आहे. आपल्या नगर परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष या ठिकाणी समजा आलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांना सुद्धा विनंती करण्यात येत आहे या संघटनेच्या वतीने की आम्हाला सैनिक भवन दिग्रसमध्ये अवश्य आहे. सैनिक भवन म्हणून आवश्यक आहे. या सैनिकाच्या संघटनेने निवेदन आपल्याला दिले असेल, पुन्हा देणार आहेत ते त्यांना दिग्रस शहरामध्ये सैनिक भवन त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी, त्यांच्या सभागृहासाठी, त्यांच्या कार्यक्रमासाठी असे ते अनेक तुम्ही सभागृह दिले, एक सैनिक भवन देण्यात यावे अशी विनंती करण्यात येत आहे या ठिकाणून. धन्यवाद. आता आपले PSI राजगोर लाटकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सुधीर भाऊ देशमुख दोन शब्द बोलतील अशी विनंती करतो सोबत. आणि सुधीर भाऊला विनंती करण्यात येत आहे संघटनेच्या वतीनं की तुम्ही जर रेटला भाऊ खरोखर मजाक नाही. सुधीर भाऊ कसा शब्द, सुधीर भाऊ देशमुखचा शब्द म्हणजे शब्द आहे, पत्तर की लकीर शब्द आहे, ते जायचे हो म्हणत नाही. हो म्हणलं तर काम झालं. मी मागायला त्यांचे म्हणत असतो, अनेक वेळा उदाहरण देत असतो. एक तुमचा शरद पवार ते पवार तिथे आणि इथे हे माणूस आहे या ठिकाणी. धन्यवाद. सुधीर भाऊ देशमुख दोन शब्द उत्सवाच्या सैनिकांना. प्रजासत्ताक दिनाच्या मी आज आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. सर्व माजी सैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, ज्यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढा दिला आणि आपल्या स्वतःच्या प्राणाची कुठली पर्वा न करता शत्रूशी झुंज देऊन त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ते सर्व सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त या सैनिकांची एक चांगली संघटना इथे आपल्या दिग्रस शहरामध्ये, दिग्रस तालुक्याची त्यांनी एक तयार केली. हे आपल्यासाठी खऱ्या अर्थानं अभिमानास्पद बाब आहे. आणि कुठलाही कार्यक्रम असो, शिवजयंती असो किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असो, देश गौरवास्पद जे काही कार्यक्रम असतात त्या ठिकाणी या सर्वांचा नेहमी सहभाग असतो. 19 फेब्रुवारीला जी सार्वजनिक शिवजयंती असते त्यामध्ये सुद्धा आमच्या या सर्व माजी सैनिकांचा आमच्या त्या रॅलीमध्ये एक उत्स्फूर्त सहभाग असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी कौतुकास्पद आहे. मी परत गणेशराव सोळंकी आणि त्यांचे सर्व सहकारी खंडारे भाऊ आणि इतर सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला बोलावून इथं मानसन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो, आपल्या संघटनेचे आभार मानतो. धन्यवाद. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. या एक मिनिट सदिच्छापर शुभेच्छापर या ठिकाणी व्यक्त केलं
आणि आमचे सर्वांचे परम आदरणीय मार्गदर्शक आदरणीय सुधीर भाऊ देशमुख साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं शुभेच्छापर मत व्यक्त केलं. आपण अगोदर बोलत असताना किंवा सर्वांनी एक अतिव अशी इच्छा व्यक्त केली होती. आदरणीय भाऊंनी सर्वांप्रती कृतज्ञता आणि सर्वांप्रती विशेष सन्मान असल्याबद्दलचं या ठिकाणी बोलून दाखवलं. आणि भाऊ सर्वांनी एक विनंती, सर्वांच्या वतीनं आमची सुद्धा एक सिव्हिल व्यक्ती म्हणून विनंती असेल की आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या मार्फत आपण माजी सैनिकांसाठी एक सांस्कृतिक किंवा सभागृहाचं येत्या पुढच्या काही दिवसामध्ये आपण थोडं त्यामध्ये लक्ष घालून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. होणार या ठिकाणी सोबतच माझे ठाणेदार पोलीस स्टेशनचे लाटकर साहेब, राजेश लाटकर साहेब, PSI हे आराखण करत आहेत. आदरणीय सुधीर भाऊ देशमुख आज माजी सैनिक, देशाचे आपल्या दिग्रज शहराचे वरिष्ठ नागरिक आणि आमचे वीरांगणा माजी सैनिकांच्या त्यांच्या वीरांगणी हे सोबत आहे. हे फारच गर्वाची गोष्ट आहे की आज आपण आपल्या देशामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्यांचं जे आहे दिग्रज शहरामध्ये हे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट किंवा आता जे 19 फरवरी येते शिवाजी महाराज जयंती वगैरे, तर ते आपण जे खूप साजऱ्या पर्वाने जे आहे त्यामध्ये माजी सैनिक जे आहे सहभागी होतात. मित्रांनो, भगतसिंग हे 23 वर्षाचे होते की त्यावेळी भगतसिंग हे 23 वर्षाचे जेव्हा अंग्रेजांनी त्यांना जे आहे कैद करून ठेवले होते, तेव्हा त्यांची आई जेव्हा त्यांना भेटण्याकरता गेली होती तर भगतसिंग आपल्या आईला धरून रडून राहिले होते. तर त्यांची आई म्हणते की बेटा तू का रडत आहे, बाजी होणार आहे तुला म्हणून तू रडत आहे का? तर तो म्हणते नाही आई, मी मेल्यानंतर तू रडत राहते म्हणून मी रडत आहो. कारण आपल्या देशाचे अशा वीर नावे आहे की आपल्या मुलांना जे आहे ते शहीद होण्याकरता किंवा आपल्या देशाच्या रक्षणाकरता जर तो शहीद झाला तरी पण त्याला ते दुःख मनुष्याने समजत नाही. तर त्यांना जर अजून एक मुलगा राहिला तर तो आपल्या देशाच्या संरक्षणाकडे एकट्यात होतो. आपल्या याच्यात मी सेनामध्ये गेलो आणि मी आपल्या मुलाला जे आहे फौजमध्ये पाठवलेलं आहे. ठीक आहे. तर असं जे आहे देशाचं जे आहे माजी सैनिक, खास करून सैनिक देशामध्ये जे आहे जे सैनिक आहेत किंवा हे जे छोटे मोठे लोक आहेत गरीब वगैरे जे किंवा मध्यम वर्ग वगैरे जे बी आहे ते जास्तीत जास्त सेनेमध्ये आपल्या मुलांना पाठवतात. नोकरी करता मनुष्याने नाही, देशाचं संरक्षण करता मनुष्याने पाठवतात. परंतु आता काही एक व्हिडिओ आला होता त्याबद्दल काही बोलत नाही कारण ते राजनीतिक आहे. मनुष्याने जे आहे त्याबद्दल नाही बोलत. परंतु असं व्हायला नाही पाहिजे. कारण सैनिक हे देशाच्या संरक्षणाकरता, या देशाच्या झेंड्याकरता, या देशाच्या मातीकरता, या देशाच्या आम जनताकरता जे आहे सैनिक आपल्या प्राणाची आहुती देण्याकरता जे आहे ते मागं सरकत नाही. त्याला आपल्या देशाचाच मान ठेवायचा राहते. इतकं म्हणतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी. जिजामाऊली गे तुला वंदनाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाचीच नाही. नसे दैन्य कोणा, नसे जीवन कोणा, मुलांना नसे दैन्य काही. जिजामाऊली गे तुला वंदनाही. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिता गे शहाजी सतुई. जसा संविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी जनांच्या नसे चित्र देई. जिजामाऊली तुला वंदनाई. तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती
मनेही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पायी जिजा माऊली गे तुला वंदनाई. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीमराव. थँक्यू व्हेरी मच. थँक्स लॉट. जय भारत माता की जय. भगत सिंह का नारा इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब. जिंदाबाद. आणि आपल्या दिग्रस शहरामध्ये अनेक वर्षापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या शहीदांच्या सर्व शहीदांच्या स्तंभाला फलकाला पुतळ्याला अभिवादन करून माजी सैनिकांची रॅली आता आपले लालबहादूर शास्त्री माजी पंतप्रधान आणि वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याजवळ 2 पुतळ्याजवळ राज्याचा समारोप होणार आहे. हार अर्पण करून चंद्रशेखर चित्तरवार माजी सैनिक आणि संजय आंबोरे माजी सैनिक यांनी भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.
देशासाठी लढणारे माजी सैनिक देशासाठी बाउंड्रीवर लढतात मित्र, आणि त्यांच्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढणारे सैनिक आहेत ते आपल्याला दिसत आहेत व्हिडिओमध्ये. त्यांच्या पत्नी आहेत त्या बाजूला, त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे. त्यांना फाशीच्या राणीपेक्षा कमी घेतल्या जात नाही मित्र. त्यापेक्षा अधिक अहिल्यादेवी होळकर, जिजामाता, आपले सावित्रीबाई फुले याहीपेक्षा काही कमी घेतल्या जाणार नाही मित्र. आणि ते आपल्या महामानवांचे मी नाव घेतले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेमुळे शिक्षण नसतं, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यामुळे आपल्या देशामध्ये आणि त्यांच्या गुरु असं म्हणायला हरकत नाही, फातिमा शेखनं शिवाजी आपला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेला जागा दिली मित्र. फातिमा शेखनं जागा दिली म्हणून स्त्रियांचं शिक्षण आपल्या देशामध्ये घडलं मित्र. देशाच्या राष्ट्रपती आपल्या महिला झाल्या, देशाच्या अध्यक्षा त्याला काय म्हणतो लोकसभा अध्यक्ष आपल्या महिला आहे. म्हणून हा स्त्रीचा वाटा काही कमी नाही मित्र. या सैनिकांच्या सोबत आहे, ते खांद्याला खांदा लावून हे देशासाठी लढलेले सैनिक आहे. हे पूर्ण कॅमेरामॅन पूर्ण सैनिकांचे पूर्ण किल्ले किल्ले आले पाहिजे, त्यामध्ये पूर्ण ए टू झेड सगळ्यांचे चेहरे ए टू झेड आले पाहिजे. आणि हा सैनिक देशासाठी लढणारा सैनिक आता संपूर्ण दिग्रस शहराच्या सगळ्या स्मारकांना अभिवादन करून, शहीदांच्या पुतळ्यांना, शहीदांच्या स्मारकांना अभिवादन करून छत्रपती आपले माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, स्वर्गीय वसंतरावजी नाईक, हरित क्रांतीचे जनक, शिक्षणाचे जनक, आपल्याला कल्पना असेल मित्र वसंतरावजी नाईकांचा इतिहास मी जास्त लांबून घेत आहे. आपल्या इटोलीच्या मानुरा तालुक्यातल्या इटोलीच्या शाळेमध्ये शिकले, त्याला माहित आहे शिक्षण काय होतं ते वसंतरावजी नाईकाला माहित होतं. शिक्षणाचं महत्व त्यांना माहित होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे वसंतरावजी नाईक यांनी शिक्षणाला पहिले भर दिली. पुसदमध्ये सगळे कॉलेज पहिल्यांदा आणले मित्र. यवतमाळमध्ये नव्हते कॉलेज, तेवढे पुसदमध्ये शिक्षणाचे कॉलेज वसंतरावजी नाईकांनी आणले. म्हणून त्या वसंतरावजी नाईकांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आपले सर्व माजी सैनिक, आपले लहान बहादूर का शास्त्र आहे नारा आहे, किसान आमचे लक्ष्मणरावजी खंडारे नेहमी म्हणतात, जय जवान जय किसान, त्यांचा नारा आहे मित्र. किसानाचे जग नाही, किसानाचे जर समजा किसानाला आपण त्याला म्हणजे देशाचा कणा म्हणलं जाते, पण किसानाला काही करताना किंमत देणं जात नाही मित्र. ते विषय नाही आपला यावेळेस. तरी आता मी अभिवादन करण्यासाठी प्राचारण करतो. माजी सैनिकांनी आपल्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी पुष्पहार घेऊन काढण्यात आले. लालमाले साहेब, कांबळे साहेब, आपण पुतळ्याजवळ माजी सैनिक हार अर्पण करण्यासाठी, त्यांचं अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. सोबतच वानखेडे साहेब गेलीवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आहे महान नेत्यांचे, महान पुरुषांचे, माजी पंतप्रधान शास्त्रीजी, लाल बहादूर शास्त्रीजी आणि वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पुष्पहार घालून अभिवादन करत आहे. आपल्याला दिसत आहे मित्र, दिग्रस तालुक्यातील माजी सैनिक संघटना गर्वाची बाब आहे मित्र. देशावर लढणारी संघटना देशाला, या संघटनेचे अध्यक्ष साळुंके साहेब, गणेश साळुंके, उपाध्यक्ष देवानंद राठोड, कोषाध्यक्ष लक्ष्मणरावजी खंडारे यांचे सगळे शेख साहेब, सगळे सैनिक या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. कांबळे साहेब, वर गेलेले आपले सैनिक देवानंद राठोड, चंद्रशेखर चित्तराजी, ओके भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. मित्र रॅलीचा होऊन दो ना 1 मिनिट. अभिवादन चालू आहे. दोन्ही पुतळ्याचं स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब, संघटनेचे उपाध्यक्ष देवानंद राठोड अभिवादन करताना आपल्याला दिसत आहे. महिलांना 1 मिनिट, महिला मंडळ कुठे जाऊ नका, तिकडे पाच थोडक्यात रॅलीचा समारोप माझ्याकडेच काम दिलेलं आहे. संघटनेचे अध्यक्ष गणेश सोळंके माजी सैनिक यांच्या वतीने मी रॅलीचा समारोप याच ठिकाणी करत आहोत. दिग्रस शहराच्या मेन चौकातील शहीद बिरसा मुंडा यांच्या स्तंभाजवळून यात्रा सुरुवात झालेली आहे.
शहीद मनोहर उगले यांच्यापासून शहीद माजी सैनिक यांच्या फलकाचं अनावरण करून परमवीर चक्र अब्दुल हमीद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कमान चौकातील ते हुतात्मा झालेले स्तंभापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून शहीद भगतसिंगाच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज अध्यक्षाच्या परवानगीने आजचा कार्यक्रम याच ठिकाणी समाप्त होणार आहे. जय 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 किसान, भारत माता की जय, भारत माता की जय. आदरणीय साथियों और दिग्रसवासियों, आप सबको 77वें गणतंत्र की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. राम राम, जय हिंद. मैं आज एक सैनिक के रूप में खड़ा हूँ, लेकिन मेरे शब्दों में फिर हिंदुस्तान की धड़कन है. क्या बात है, वाह. लोग हमसे पूछते हैं कि सरहद की बर्फीले हवाओं और रेगिस्तान को धूप में हम कैसे डटे रहे थे. मेरा जवाब सिर्फ एक है, जब तक तिरंगे के सामने तिरंगा लहराता रहेगा तो भूख न लगती है, न प्यास, और न ही मौत का डर सताता है. क्या बात है बाबा. 26 जनवरी 1950 को हमारे बुजुर्गों ने हमें जो संविधान और लोकतंत्र दिया था, उसकी रक्षा की कसम हम फौजियों ने उठाई है. हमारे लिए गणतंत्र का मतलब है वहाँ भरोसा, जो देश का हर नागरिक हम पर करता है. जब तक फौजी सरहद पर है, हम चैन की नींद सो सकते हैं. आज 2026 में हमारा भारत हर क्षेत्र में आत्मनिर्भर है और शक्तिशाली बन चुका है. हम सैनिक सिर्फ सीमा के रक्षक नहीं, बल्कि बदलते भारत के गौरव भी है. हम कसम खाते हैं कि जब तक हमारे शरीर में आखिरी सांस है, इस तिरंगे की आन बान और शान पर कभी आँच नहीं आने देंगे. क्या बात है. जाते जाते बस मैं इतना ही कहूँगा, चीर के बहादुर लहू दुश्मन के सीने का, चीर के बहादुर लहू दुश्मन के सीने का, यही तो मजा है फौजी होकर जीने का. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. मिटा देंगे वजूद हर उस वक्त का, मिटा देंगे वजूद उस हर वक्त का, जिसने ख्वाब देखा है मेरे भारत को छीनने का. जय हिंद, भारतीय सेना जिंदाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे वंदे वंदे. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. जय हिंद, जय भारत. ते एक शरद राठोड, शरद अशी विनंती करतो ते त्यांचं स्वागत करतील. काढा तुम्ही करा. पोचणार आहे. सगळे माझे सैनिक आणि सगळे महिला भगिनी यांना तुम्ही असं सांगा की जागेचा प्रश्न होता तर जागेचा प्रश्न पाहून आता जे काही समजा ठराव होईल, कारण की सर्वसाधारण सभा व्हायची आहे, सर्वसाधारण ज्यावेळेस सभा होईल तेव्हा आम्ही ठराव मंजूर करतो आणि जागा ते आपण हॅल्यूट करून मंजूर माझी सैनिकाच्या प्रमाणे. त्याच्यानंतर संपूर्ण प्रोसिजर राहील, त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल राहील अध्यक्ष मॅडम. तसं तुम्ही त्यांना बोलतो. बाकी करतो तर मी माझ्या लेवल आम्ही सिद्धूबाबा आम्हाला भेटले जातात. सिद्धूबाबा पण आले होते.
5-5 2025ला आपला 5ला 5-5 2005ला एक्साईज ड्युटीमध्ये त्यांनी जॉईन केली ड्युटी आणि 31 डिसेंबर 2025 रोजी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचं संघटनेच्या वतीनं आज पुष्पहार शाल देऊन त्यांचं स्वागत करीत आहे. फुलांना शोभा नाही फुलाराशिवाय सभेला शोभा नाही मान्यवरांशिवाय. आजची सभा अपूर्ण वाटली असती ज्यांच्यामुळे अशा आमच्या नवनियुक्त नगराध्यक्ष सौभाग्य पंचशीलाताई वाल्मिकराव इंगोले यांचा सत्कार समारंभ हा सपत्नीक माजी सैनिक संघटनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी ताईंचं स्वागत माजी नगरसेविका मंदाताई गाडे आणि सुनीताताई राठोड करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद ताई. त्याचप्रमाणे आमचे वडील बंधू वाल्मिकराव इंगोले सर यांचं स्वागत देवानंद राठोड. त्याचप्रमाणे जी संधी भेटली त्याबद्दल मी माझं अवभाग्य समजते, कारण आतापर्यंत माझी इच्छा असून सुद्धा मी मॅडमचं स्वागत करू शकली नाही. आणि मला जेव्हा समजलं की मॅडम येणार आहे तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि मॅडमचा अल्पशा परिचय मी करून देते. ज्यावेळेस मी 12वीला होती त्यावेळेस मॅडम शिक्षिका होत्या मुणाबाई शाळेला, तेव्हापासून मी मॅडमला ओळखते. आणि मॅडम स्त्री ही काय असते, ज्याप्रमाणे आपले सैनिक लोक सीमेवर जाऊन म्हणतात ना, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ज्याप्रमाणे सैनिक लोक हे देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देतात. ते कशासाठी देतात? कारण त्यांना त्यांच्या पत्नीचा सपोर्ट असते, तेव्हा ते देशासाठी काहीतरी करू शकतात. तसंच स्त्री केव्हा घडते असं म्हटलं जाते की स्त्री घडण्यामागे पुरुषांचा हात असतो आणि एक स्त्री घडली तर संपूर्ण कुटुंब घडते. अशा आपल्या ताई आहेत. त्या ताईंनी छोटीशी सुरुवात केलेली आहे एका प्राथमिक शिक्षिकेपासून. तर ताईंनी माध्यमिक शिक्षिका झालेल्या आहेत, पर्यवेक्षिका झालेल्या आहेत. एवढंच नाही तर उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकापर्यंत सुद्धा ताई गेलेल्या आहेत. आणि ते पण तीनबाई मोनाबाई अशा प्रतिष्ठित शाळेमध्ये. आणि त्यांना सरांचं सहकार्य लाभलेलं आहे. इथपर्यंत झाला शैक्षणिक प्रवास. शैक्षणिक प्रवास तर कोणीही करू शकतो, परंतु ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये जातो, राजकारणामध्ये केवळ बुद्धीला महत्त्व नाही तर त्यासोबतच आपल्याला आपल्या लोकांची सुद्धा गरज असते, सहकार्याची गरज असते. आणि आम्ही सर्व सहकार्य देऊन ताईंना आम्ही निवडून आणलेलं आहे सर्व लोकांनीच. आणि अशा प्रकारे ताई नगराध्यक्ष झालेले आहेत. आमच्या संघटनेकडून ताईला एक विनंती आहे, की आमच्या माजी सैनिकांसाठी एका सभागृहासाठी आदरणीय बाळूसाहेब
जाधव सरांनी आम्हाला जागा देऊ केलेली आहे आणि जेव्हा तो ठराव मंजूर होईल तेव्हा ताई आम्हाला निश्चितच सहकार्य करेल अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आणि ताईंनी 2 शब्द बोलावं अशी विनंती. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण इथे एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी आमचा सहपत्नीक इथे सत्कार मी आयोजित केला. त्याबद्दल मी सर्व तुमच्या कुटुंबाचं, माजी सैनिक सर्व कुटुंबाचं मी मनापासून स्वागत करते. आज मला जे इथे बोलवलेलं आहे, चांगल्या दिनी प्रजासत्ताक आपल्या प्रजेच्या हातात सत्ता ज्या दिवशी आली त्या दिवशी तुम्ही हे एक शुभ असते किंवा शुभ ठिकाणी एक दिवशी शुभ दिवशी एक सत्कार आयोजित केला. आणि तुमच्यासाठी माजी सैनिक मला एक निवेदनसुद्धा मिळालेलं आहे याच्या आधी. आपल्या दिग्रस शहरामध्ये तुमच्यासाठी खरोखरच एक चांगलं सभागृह बांधण्यात येईल हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि ते काम थोडा अवधी लागेल पण हे काम निश्चित होईल हे मी इथे सांगू इच्छिते. आणि पुनश्च एकदा तुम्ही मला इथे बोलवलं, आमचा सत्कार घेतला, स्वागत केलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि मी माझे 2 शब्द बसा.